ठरलं तर मग या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली सायली अर्जुन मधला गैरसमज दूर झालाय. कारण मधुभाऊ दिवाळीच्या दिवशी सुटून घरी आले आणि स्वतः मधुभाऊंनी अर्जुनने किती प्रयत्न केले आपल्याला सोडवायला आणि कोणत्याही प्रकारचा डिले केलेला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा उशीर नाही. आणि हे समजल्यावरती सायली आता डायरेक्ट अर्जुनच्या मिठीत गेलेली आहे आणि आपल्या सगळ्या चुकांसाठी माफी मागितलेली आहे. पण अर्जुनने मधुभाऊंना कसं सोडवलं, सायली समोर सरप्राईज कसं आणलं, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. 12 नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता केस लढत असतो आणि तो सांगत असतो मधुभाऊंवरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये आणि या उलट साक्षी शिकरे यांच्यावरती मी आरोप केलेला आहे की त्या खुनाच्या रात्री त्या तिथेच होत्या, आश्रमातच होत्या आणि त्यांनी तर या खुनाच्या रात्री त्या आश्रमात नव्हत्या हे सिद्ध करण्यासाठी खोटे पुरावे दिले होते. म्हणजेच या सगळ्यामध्ये त्यांना काहीतरी लपवाछपवी करायची आहे आणि तरी सुद्धा त्यांनी शिवानी नावाची एक खोटी साक्षीदार उभी केली आणि तिला सांगायला लावलं की त्या आश्रमाच्या परिसरात त्या नव्हत्या, त्या कुठेतरी वेगळ्या ग्राउंडवरती होत्या. पण आपल्याला समजले की शिवानी खोटी आहे आणि या सगळ्यामध्ये साक्षी निर्दोष आहे असा एकही पुरावा आपल्याकडे नाहीये. मधुभाऊ दोषी आहेत असा एकही पुरावा आपल्याकडे नाहीये आणि तरी सुद्धा साक्षी मोकाट फिरते आणि मधुभाऊ जेलमध्ये आहेत. हे सगळं काही विसंगत नाही का वाटत आहे? असं म्हटल्यावरती अरविंद पवार आता उगाचच ऑब्जेक्शन घेण्यासाठी उभे राहतात. त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही स्वतः सुद्धा विचार करा ना अरविंद पवार वकील, की या सगळ्यामध्ये दोन आरोपी आहेत, त्यातला एक मोकाट बाहेर फिरतोय आणि एक जेलमध्ये. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये महिपत शिकरे हे सुद्धा अडकलेले आहेत. महिपत शिकरे यांनी आश्रमाची जागा घेण्यासाठी मधुभाऊंना धमकवलं होतं आणि महिपत शिकरेची आपण हिस्ट्री पाहिलेली आहे. मी मागच्या केसला सिद्ध केलेलं आहे की महिपत शिकरे हा क्रिमिनल बॅकग्राऊंडचा माणूस आहे आणि त्याच्या आधीच्या केसमध्ये मी सिद्ध केलेलं आहे की महिपत शिकरे यांनी वकिलांना म्हणजे यांनी स्वतः जजला लाच दिलेली आहे आणि केस आपल्या बाजूने फिरवून घेतले. हे दोन किस्से बघता आता इकडे महिपत शिकरे हा मुरलेला गुंड आहे ही गोष्ट सिद्ध होते. त्याचीच मुलगी साक्षी शिकरे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आहे किंवा जो कोणी दोष ठेवायच्यावरती संशयाला जागा आहे तो बाहेर मोकाट फिरतोय आणि मधुभाऊंसारखे एक प्रामाणिक माणूस आत आहेत. हे सगळं खूप चुकीचं घडतंय. आता इकडे महिपत चिडतो आणि तो साक्षीला म्हणतो काय हा डोक्यावर पडलाय काय अर्जुन सुभेदार? म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्यावरती काय कुठच्या केसचा संबंध लावतोय आणि माझ्यावरती काय येतोय? इथे केस चालले मधुकर ठाकूरची आणि ह्याचं काय चाललंय? असं म्हटल्यावरती इकडे आता चिडलेला महिपतला साक्षी शांत करते आणि शांत व्हा अण्णा शांत व्हा असं म्हणते. अर्जुन आपला आता स्टेटमेंट देतो आणि त्यानंतर मधुभाऊंना या जेलमध्ये राहून खूप दिवस झालेले आहेत. आता मधुभाऊंच्या जामिनाची मी या सगळ्यामध्ये अपेक्षा करतो कारण मधुकर पाटील ही व्यक्ती खूप प्रामाणिक आहे. यांच्या प्रामाणिकपणाचा मी आधी पुरावा पण सादर केलाय. त्यांची कोर्टातली वर्तणूक चांगली आहे आणि त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध नाही झालेला आहे. आय रेस्ट माय केस असं म्हणत अर्जुन आपलं क्लोजिंग स्टेटमेंट देतो आणि सगळा निर्णय आता जज साहेबांवरती सोडवतो आणि आता तो आपल्या चेअरवर येऊन बसतो. चेअरवरती येऊन बसल्यावरती आपण केस तर लढलोय पण या सगळ्यामध्ये सायलीचं वचन पूर्ण होईल ना ही त्याला धाकधूक असते. म्हणजे आपण मधुभाऊंच्या सुटकेसाठी आपल्या परीने सगळे प्रयत्न केलेत पण आता कोर्टाचा निर्णय काय येणार हे सगळं आता अर्जुनला थोडंसं विचित्र वाटत असतं आणि तो बसलेला असतो. तोपर्यंत जज साहेब म्हणतात या कोर्टामध्ये एक छोटासा ब्रेक घेतला जाईल आणि या ब्रेक नंतर जे काही कोर्टाचं म्हणणं आहे ते म्हणणं तुम्हाला सांगण्यात येईल. ब्रेक नंतर या केसचा निर्णय होईल असं म्हणत आता कोर्टामध्ये एक शॉर्ट ब्रेक घेतला जातो आणि आफ्टर शॉर्ट ब्रेक आता इकडे जज साहेब आपलं जे काही निर्णय आहे तो देणार असतात. तोपर्यंत इकडे आता सायली देवी आईच्या समोर उभी असते आणि देवी आईकडे साकडं घालत असते की अर्जुन सर तर म्हणजे मधुभाऊंना सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करतच नाहीयेत. पण देवी आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ज्या वेळेला आपला माणसांवरचा विश्वास उडतो ना
तेव्हा आपण फक्त देवावरती विश्वास ठेवतो, तसाच माझा विश्वास फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच आहे. देवी आई, तू मधुभाऊंच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची चूक होऊ देणार नाहीस याची मला पुरेपूर खात्री आहे. तू या सगळ्यामध्ये काहीतरी चमत्कार करशील. आता हा चमत्कार कसा होईल, मधुभाऊ कसे सुटतील याबद्दल खरंच मला काहीच माहित नाहीये, पण तरी सुद्धा माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की मधुभाऊंना तू नक्कीच लवकरात लवकर सोडवशील ना. मागच्या वेळेला तू मला संकेत दिला होतास आणि तो संकेत देऊन तू मला या सगळ्यामध्ये खूप मोठी मदत केली होतीस. आत्ता सुद्धा तू या सगळ्यामध्ये मला काहीतरी संकेत दे आणि मला या सगळ्यामध्ये संकेत देऊन तू आता समजून सांग की या सगळ्यामध्ये नक्की मधुभाऊंना सोडवण्यासाठी मी प्रयत्न करू नको करू, किंवा तू मला काहीतरी संकेत दे. असं म्हटल्यावरती सायली आता देवी आईच्या इथे पुरेपूर आपलं मनोभावे प्रार्थना करत असते आणि अर्जुन सर नाही तर नाही, देवी आईकडे तरी आपण मागणं मागावं असं ती बोलत असते. तोपर्यंत इकडे आता कोर्टाचा शॉर्ट ब्रेक होतो. शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा कोर्ट रिझ्यूम होतं आणि आता सगळेजण वाट पाहत असतात ते जज साहेबांच्या वर्डिक्टची किंवा जज साहेबांच्या निर्णयाची. जज साहेब कोर्टात येतात आणि ते सांगायला लागतात, अरविंद पवार आणि अर्जुन सुभेदार या दोन्ही वकिलांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. या दोन्ही वकिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आशीर कसे आरोपी आहेत, कसे निर्दोष आहेत, हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की मधुकर ठाकूर हे खरंच एक प्रामाणिक माणूस आहे आणि या माणसाने दीड वर्ष जवळजवळ जेलमध्ये काढलेलं आहे आणि त्यामुळे जी काही मधुभाऊंच्या जामिनाची अपील झालेली आहे ती अपील हे कोर्ट मान्य करत आहे. असं आता मान्य करत आहे आणि मधुभाऊंना जामीन दिलेला आहे. हे ऐकल्यावरती इकडे आता साक्षी, महिपत, नागराज, प्रिया सगळ्यांचे थोबाडो पडतात. तर इकडे अर्जुन, चैतन्य, रविराज आणि सगळेच जण आनंदाने नाचायलाचे फक्त बाकी असतात. सायलीचा देवी आईच्या विश्वास जिंकलेला असतो आणि धूमधडाक्यामध्ये मधुभाऊंची जामिनाची घोषणा झालेली असते. सगळेच जण खूप खुश असतात आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन तर एकदम नाचायलाच लागतो. मधुभाऊंच्या आनंदाचा पारावारच राहत नाही. इतके दिवस काहीही चुकी नसताना जेलमध्ये अडकलेले मधुभाऊ आता सुटकेसाठी खूप आसुसलेले असतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा खूपच आनंद होतो. इकडे आता महिपतचा चेहरा पडतो. त्यावरती चैतन्य अर्जुनच्या पाठीवरती थाप टाकतो आणि जिंकलंस मित्रा असं त्याला म्हणतो. त्यावरती जज साहेब म्हणतात, ही जरी जामीन झाली असली तरी सुद्धा या जामिनामध्ये प्रत्येक तारखेला मधुकर पाटील यांनी इथे येऊन हजेरी लावणं आवश्यक आहे. कोर्टात हजेरी लावणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला हजेरी लावणं सुद्धा आता आवश्यक आहे. अर्जुन सांगतो, मधुकर पाटील हे त्यावेळी कोर्टात किंवा त्यावेळी जेलमध्ये जाऊन हजेरी लावतील, ही जबाबदारी त्यांचा वकील म्हणून मी घेत आहे. अर्जुनने ही जबाबदारी घेतल्यावरती कोर्ट खारिज होतं आणि मधुभाऊंच्या जामिनाची तारीख दुसऱ्या दिवशीची ठरते. म्हणजे आजचा दिवस सोडून उद्या मधुभाऊंना जामीन मिळणार असतो. प्रियाची चांगलीच आता धांदल उडते की या सगळ्यामध्ये आपण आता हे मधुभाऊ बाहेर आले तर आपल्यासाठी जरा जास्तच धोकादायक आहे ही न्यूज, असा विचार ती करते. पण आता पर्याय तर काहीच नसतो. चैतन्य आणि अर्जुन तर इतके खुश असतात की एकमेकांना मिठ्या मारून हा आनंद सेलिब्रेट करत असतात. हा आनंद सेलिब्रेट करताना दोघं जण एकमेकांकडे पाहतात, मिठ्या मारतात आणि एकमेकांना आनंदाने आता एकदम गच्च आलिंगन देतात. तोपर्यंत इकडे मधुभाऊ हे सगळं पाहत असतात. ते अर्जुनकडे पाहतात, हात जोडून अर्जुनचे आभार मानतात. जावई बापू, तुम्हाला सोडवलं असं म्हणत ते आता इकडे आभार मानतात. त्याच वेळेला देवी आई सायलीला कौल देते. सायलीच्या हातामध्ये फूल पडतं आणि सायलीला हा संकेत मिळतो की नक्कीच या दिवाळीला काहीतरी चमत्कार होणार आणि मधुभाऊंना या जेलमध्ये बाहेर पडण्यासाठी मदत होणार. पण काय होणार, कसं होणार याबद्दल मात्र आता सायली थोडीशी साशंक असते आणि ती धावतच इकडे आता कल्पनाकडे येते आणि आई हे बघा, देवी आईने मला कौल दिला. मागच्या वेळेला सुद्धा आता देवी आईने असाच मला कौल दिला होता. आत्ता सुद्धा देवी आईने कौल दिला. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, अरे वा, सकाळपासून एक मुलगी सारखी उदास होती, आज देवी आईचा कौल मिळाल्यामुळे तिची कळी तर खुललेली आहे. सायली म्हणते, हो, सकाळपासून मला खूप उदास वाटत होतं, पण तुम्ही ज्या वेळेला मला म्हटलात ना की तू देवी आईच्या इथे जा,
तिचा कौल घे, देवी आईचा इथे तू नमस्कार कर आणि ते तिथपासूनच माझ्या मनाला एक छानपैकी उभारी आली आणि या सगळ्यामध्ये देवी आईने मला कौल दिलाय. यावरती विमल म्हणते, सायलीताई तुम्ही आत्ताच म्हटलात ना की मागच्या वेळेला सुद्धा देवी आईने कौल दिला होता, कधी बरं? यावरती सायली सांगते, हो, याच्या आधी सुद्धा माझं मन असंच अस्वस्थ होतं, तेव्हा देवी आईचा असाच मला कौल आला होता आणि तेव्हा पण ती गोष्ट घडली होती. असं म्हणत सायली आता आपल्या मनातली गोष्ट इकडे सगळ्यांना सांगत असते आणि सगळेच खूपच भावूक होतात. तोपर्यंत इकडे आता सायली म्हणते, मला मधुभाऊ सुटतील या दिवाळीला ही आशा आहे. ते कसे सुटतील हे माहीत नाहीये. यावरती कल्पना म्हणते, असं काय करतेस? कसे सुटतील म्हणजे काय? या सगळ्यामध्ये अर्जुनच त्यांना सोडवेल ना. अर्जुननेच या सगळ्यामध्ये जबाबदारी घेतले ना. आतापर्यंत अर्जुन जी काही जबाबदारी घेतो ती जबाबदारी तो आपल्या परीने पूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही प्रकारे तो आता हलगर्जीपणा करत नाहीये आणि त्यामुळे अर्जुन ही केस लढणार, मधुभाऊंना सोडवणार आणि तू काळजी करू नकोस, माझा अर्जुनवरती पूर्ण विश्वास आहे. आता इकडे कल्पनाचा अर्जुनवरती विश्वास असला तरी सुद्धा सायलीचा अर्जुनवरती विश्वासच नसतो. कारण तिने स्वतःच्या कानाने हे सगळं ऐकलेलं असतं. पण सायली आता कल्पनाला काहीच बोलत नाहीये आणि आता सायली या सगळ्या विषयावरती तो विषय बंद करते. तोपर्यंत मधुभाऊ बाहेर येतात. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, खरं सांगू का जावई बापू, तुमचे जितके आभार मानावे ना तितके आभार मानायला कमी आहेत. खरंच तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलेत ना ते कोणीही करू शकत नाही. असं म्हणत मधुभाऊ अर्जुनच्या समोर आता हात जोडून उभे असतात. यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही हात का जोडताय? कारण या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाने जे तुमच्यासाठी केलं असतं तेच मी केलेलं आहे, किंवा तुमच्या सायलीने तुमच्यासाठी जे काही केलेलं असतं तेच मी केलंय. मग तुम्ही सायली समोर हात जोडाल का? सायली समोर हात जोडून तुम्ही या सगळ्यामध्ये तिचे आभार मानाल का? नाही ना. मग तुम्ही माझे तरी आभार का मानताय? मधुभाऊ, हे असं काही करू नका हा. माझे आभार मानायची काही गरज नाहीये. तुम्ही मला वडिलांसारखे आहात, मी तुम्हाला मुलासारखे आहे आणि मुलाचे कधीही कोणी आभार मानत नाही. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. यावरती मधुभाऊ म्हणतात, खरं सांगू का जावई बापू, तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही कोणताही मोठेपणा घ्यायला जरी मागत नसलात तरी सुद्धा ही गोष्ट बदलत नाही ना की या सगळ्यामध्ये तुम्ही जे केलेत ना ते खरंच आभार मानले ना तरी सुद्धा ऋण फिटणार नाही असं आहे. यावरती चैतन्य म्हणतो, मधुभाऊ आता तुमचं अति झालंय बरे का. म्हणजे जर का तुम्ही आता याच्या पुढे एकदा जरी आभार मानण्याचा प्रयत्न केलात तर मात्र या सगळ्यामध्ये मी काय करेन माहितीये? मी आत्ताच्या आत्ता जाईन आणि तुमचे हे बेलचे पेपर कोर्टात सबमिट करेन. परत आभार नाही मानायचे. असं म्हणत चैतन्य मधुभाऊंना जरा दमदाटी करतो. मधुभाऊंना अर्जुन सांगतो, मधुभाऊ आजच्या दिवस तुम्हाला जेलमध्ये राहावं लागणार आहे आणि आज तुम्ही जेलमध्ये जा. उद्या मी स्वतः चैतन्याला घेऊन तुम्हाला आणण्यासाठी येतो. यावरती मधुभाऊ म्हणतात, सायली असती ना तर मला खूप आनंद झाला असता. यावरती चैतन्य म्हणतो, सायली वहिनी जर इकडे असत्या ना तर त्यांनी आनंदामध्ये अश्रूंचा महापूर आणला असता. इतक्या आनंदात त्या असत्या. बरं झालं त्या इकडे नाहीयेत. पण यावरती काळजी करू नका मधुभाऊ, तुमची उद्या सायली वहिनीसोबत भेट नक्की होणार आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, आज तुम्ही पुन्हा एकदा जेलमध्ये जा. उद्यानं सायलीसाठी माझ्याकडून हे तुमचं येणं हे सरप्राईज असणार आहे. सायलीला अजूनही माहिती नाहीये की तुम्ही या सगळ्यामध्ये सुटलाय, तुमची केस होती. सायलीला काहीच सांगितलेलं नाहीये, म्हणून सायलीला इकडे आणलेलं नाहीये. असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंना सायलीच्या सरप्राईज बद्दल सांगतो आणि मधुभाऊ खूपच खुश होतात. म्हणजे जावई बापू किती काही करतात सायलीसाठी, आपल्यासाठी. मधुभाऊंना खूपच आनंद होतो आणि त्यानंतर मधुभाऊ पोलिसांच्या सोबत आता जेलमध्ये जायला निघतात. तोपर्यंत रविराज तिकडे येतात आणि प्राऊड ऑफ यू सिनियर, खरंच माझा ना ज्युनियर शोभतोस बरं का तू. या सगळ्यामध्ये तू आज जे काही केलंस ना मला तुझा इतका अभिमान वाटतो. जी शिकवणूक किंवा जी मी हे तुला दिलेलं आहे त्या सगळ्याचा अगदी व्यवस्थित वापर करून तू न हे सगळं केलं माझं मन जिंकलेस. खरंच प्राऊड ऑफ यू. असं म्हणत रविराज आता इकडे अर्जुनचं कौतुक करतात. मधुभाऊंच्या सुटकेबद्दल त्याला अभिनंदन देतात आणि रविराज निघून जातात. तोपर्यंत अर्जुन आता मधुभाऊंचा निरोप घेतो आणि उद्या तुम्हाला न्यायला येतो असं सांगतो. त्यानंतर मधुभाऊ जेलमध्ये निघून जातात.
अर्जुनीकडे आपल्या कारमध्ये बसायला येतो, पण त्याच वेळेला त्याचं लक्ष महिपती आणि साक्षीकडे जातं आणि तो त्या दोघांना म्हणतो, काय आज तर चक्क पाठ फिरवून पळून जायचा विचार दिसतोय, घाबरलात की काय? यावरती महिपत आणि साक्षी थांबतात. त्यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुम्ही पेढे नाही का आणलेत? ज्याप्रमाणे आश्रमाची जमीन इथे आला होता कब्जा घ्यायला, आश्रमाची जमीन इकडे येऊन इमारत पाडायला निघालात, तेव्हा कसे पेढे आणले होते सायलीसाठी, तसे पेढे आत्ता नाही का आणलेत? चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन असं काय करतो? आत्ताचे पेढे ते कशाला आणतील? आत्ताचे पेढे तुला आणायला पाहिजेत ना, तू ते पेढे आणायला पाहिजेस, असं काय करतोयस? यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, हो तर चैतन्य, मी तर पेढे आणणारच आहे, त्याच्यात तर काही वाद नाहीच आहे. हे पेढे मला आणायलाच लागतील, पण या सगळ्यामध्ये पेढे कधी आणेन मी? तर आत्ता नाही, आत्ता फक्त जामीन मिळालेली आहे. ज्या वेळेला मधुभाऊंना पूर्णपणे मी सोडवेन, मधुभाऊंची निर्दोष सुटका करेन, त्यावेळेला पेढ्यांचा बॉक्स आणून इकडे आता महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना देईन. हा पण माहित नाही हा, मी मधुभाऊंची ज्या वेळेला सुटका करेन त्यावेळेला महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे पेढे खाण्यासाठी बाहेर असतील की नाही, कारण त्यावेळेला खरा गुन्हेगार कोण हे सिद्ध झालं असेल ना, आणि त्यामुळे पेढे खाण्यासाठी तुम्ही बाहेर असाल की नाही माहीत नाहीये. यावरती महिपत म्हणतो, तू जरा जास्तच उडायला लागलायस रे, इतकी चांगली तुला इतकी मोठी बोलगत आले तरी कुठून? माझ्या समोर आता शब्द तू कसा काय उलगडू शकतोस? यावरती साक्षी म्हणते, बाद झालं हा अर्जुन सुभेदार, तुमची वकिली कोर्टात बघितली, इथे सुद्धा आम्हाला तुमची वकिली दाखवू नका आणि जास्त उडू नका. ही तुमची दिवास्वप्न कधीच आयुष्यात पूर्ण होणार नाहीयेत. यावरती अर्जुन म्हणतो, का कोणती दिवास्वप्न? आत्तापर्यंत एक एक करत मजल मारत मी माझ्या ध्येयाच्या दिशेने चाललेलो आहे ना, आणि या सगळ्यामध्ये एक दिवस मी तुम्हाला दोघांना जेलमध्ये टाकून मधुभाऊंची कायमची निर्दोष म्हणून सुटका करेन, त्याच वेळेला माझा पल्ला पूर्ण होणार आहे. असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता मात्र या दोघांनाही चॅलेंज दिलेलं असतं आणि चिडलेले हे दोघ जण रागारागात तिकडून निघून जातात. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आपल्या कारमध्ये बसतो आणि घरी जायला निघतो. चैतन्य येतो आणि अर्जुन, खरंच जिंकलंस रे, म्हणजे आज जे काही केलंस ना, त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कौतुक कमीच आहे. म्हणजे खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये तू सायली बहिणीसाठी हे काही केलेस ना, त्याच्यावरून तुझं सायली बहिणीवरती किती प्रेम आहे ना हे कळून येतं. यावरती अर्जुन म्हणतो, हो, सायलीसाठीच मी हे केलंय, कारण सायलीने माझ्याकडे आत्तापर्यंत कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा केलेली नव्हती, पण आज जे काही माझ्याकडून चूक झाली ना, ती चूक सुधारण्याची ही एकमेव संधी मला होती. आज ज्या वेळेला सायलीला समजेल की मधुभाऊ परत आलेले आहेत किंवा मधुभाऊंना मी सोडवलंय, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा राहणार आहे. यावरती चैतन्य म्हणतो, खरं सांगू का, तर प्रेम करावं तर तुझ्यासारखं, तू खरंच आपल्या प्रेमाला जागलास, आपल्या प्रेमासाठी जे काही करता येईल ते सगळं सगळं केलंस. अर्जुन, प्रेम करावं तर तुझ्यासारखं, खरंच तुझं प्रेम सायली बहिणीला कधी समजणार आणि सायली बहिणी हे प्रेम कसं एक्सेप्ट करणार, मला तर खूप चिंता वाटते. यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, आता मधुभाऊ सुटलेत म्हटल्यावरती कदाचित सायली मधुभाऊंच्या सोबत आता जाऊ पण शकतात. यावरती आता अर्जुन उदास होत म्हणतो, जर सायली मधुभाऊंच्या सोबत गेल्या तर कदाचित त्यांचं हसू बघण्यासाठी, त्यांची एक झलक बघण्यासाठी मी तरसेन, पण काय करू, यालाच कदाचित प्रेम म्हणत असतील. यावरती चैतन्य म्हणतो, अर्जुन, खरंच काय प्रेमाची व्याख्या सांगितलीस रे तू, खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. त्यागामध्ये सुद्धा आता प्रेम असतं, हे खरं तर मला तुझ्याकडून कळलेलं आहे. असं म्हणत चैतन्य या सगळ्यामध्ये अर्जुनच्या प्रेमाची तारीफ करत असतो आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये खूप आता प्रोत्साहन देत असतो. अर्जुन म्हणतो, चला आपल्याला घरी जायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या उद्या येण्याची सगळे सागरसंगीत तयारी करायला पाहिजे. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य घरी जायला निघतात. तोपर्यंत सायलीचा उत्साह अगदी नेक्स्ट लेवलला असतो आणि घरामध्ये सगळी कामं ती अगदी आवडीने करत असते. फराळ करणं, दिवाळीची तयारी करणं, आणि कल्पना मुद्दाम तिला चिडवते आणि म्हणते, काय ग विमल, सकाळी देवी आईने कौल दिल्यापासून एका माणसाची कळी तर अगदी खुललेलीच दिसते, म्हणजे बघ तरी किती सगळी तयारी आणि किती सगळं आनंदाने करण्याचं चाललंय ते. विमल म्हणते, हो खरंच, म्हणजे सकाळपासून सायलीताईंचा आनंद काही वेगळाच आहे.
यावरती कल्पना म्हणते, हो देवी आईने कौल दिलाय ना, आता नक्कीच मधुभाऊंची सुटका होणार हे मात्र नक्की. असं म्हणत इकडे आता सायलीची थट्टा मस्करी चालू असताना अर्जुन आणि आता चैतन्य तिकडे येतो. धावत पळत अर्जुन आता कल्पनाकडे येतो आणि मम्मा मी आज खूप खुश आहे, मला कॉंग्रॅच्युलेट कर बरं. यावरती कल्पना म्हणते, अच्छा अच्छा, म्हणजे सकाळी तुम्ही या सगळ्यामध्ये जी महत्वाची केस लढण्यासाठी गेला होता ती केस जिंकलीस का तू? अर्जुन म्हणतो, हो ती केस मी जिंकलेली आहे. एखादी केसवरती वर्चस्व मिळवत ती मी जिंकले. यावरती कल्पना म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन, कॉंग्रॅच्युलेशन चैतन्य. असं म्हणत विमल पण त्या दोघांचं अभिनंदन करते. आता इकडे अर्जुनची अपेक्षा असते सायलीने अभिनंदन करावं, पण सायली एकही शब्द काहीच बोलत नाही. कारण कारण सायलीचा अर्जुनवरती राग असतो. तो सायलीकडे अपेक्षेने पाहत असतो, पण सायली त्याच्याकडे डोंकूनही पाहत नाही आणि तिच्या मनात फक्त आणि फक्त एकच विचार असतो की अर्जुन सरांनी मधुभाऊंची केस इतक्या सहज विसरून गेले. सिरियसली, म्हणजे मधुभाऊंच्या केसचा विसर पडून गेलेला आहे. सायलीला हे खूपच वाईट वाटतं, पण सायलीचा हा सगळा राग, रुसवा, हा फुगवा, हा गैरसमज एका झटक्यात दूर करायला दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस असतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायली आता छानपैकी तयार होऊन इकडे पणत्या लावत असते आणि त्याच पणत्या लावत असताना सायलीची नजर समोर जाते. समोर पाहते तर काय, सायली अर्जुन सर इकडे आता मधुभाऊंना घेऊन येत असतात. अर्जुन, मधुभाऊ, कुसुमताई आणि आता चैतन्य हे चौघजण सायलीला सरप्राईज देण्यासाठी आता मात्र अंगणामध्ये उभे असतात. सायली दिवा लावता लावता समोर बघते. मधुभाऊ तुम्ही आलात असं म्हणत ती मधुभाऊंना जाऊन मिठी मारते. मधुभाऊ म्हणतात, खरं सांगू का तर जावई बापूंनी सगळे त्यांचे प्रयत्न शर्थीचे केले आणि मला सोडवलंय. आज मी तुझ्यासमोर उभा आहे तो फक्त आणि फक्त जावई बापूंच्यामुळे. सायलीच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं आणि सायली या सगळ्यामध्ये मधुभाऊंना मिठी मारून हमसाहुमशी रडते. आणि त्याच वेळेला मधुभाऊ जेव्हा सांगतात की हे सगळं अर्जुनने घडवून आणलंय, त्यावेळेला सायली निशब्द होते. ज्या अर्जुनवरती इतका मोठा आरोप केला त्याच अर्जुन सरांनी सोडवले म्हटल्यावरती मागचा पुढचा कोणताही विचार न करता ती अर्जुनच्या समोर येते. अर्जुन कान धरून माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो. सायली त्याचे हात धरते आणि त्याला घट्ट मिठी मारते. आत्तापर्यंत दोघांच्या मध्ये असलेला राग, रुसवा, फुगवा सगळं संपलेलं असतं आणि त्याची जागा प्रेमाने घेतलेली असते.